नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघाताची संख्या वाढत आहे। हा महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे। महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी व्हावेत यासाठी सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले, मात्र नियोजन शून्य आणि कामाकडे दुर्लक्ष असल्यामुळे या महामार्गावरील काँक्रिटीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे देखील आता उघड झालं आहे। सध्या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे मोठमोठे वाहने धावत असल्याने मध्येच ब्रेक मारू शकत नाहीत। तसे केल्यास अपघाताला सामोरे जावे लागत आहे। काही वेळा तर खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक घेतल्यावर वाहने पलटी होण्याचे प्रमाण देखील वाढले आहेत। तर जानेवारी 2024 ते मे महिन्यापर्यंतची महामार्गावरील अपघाताची आकडेवारी आज आपण पाहणार आहोत। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी येथील जानेवारी ते मे महिन्यापर्यंतची आकडेवारी पाहिली तर मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी येथे एकूण 47 अपघात झाले आहे। यामध्ये एकूण 32 लोकांचा मृत्यू झालाय, तर एकूण गंभीर जखमी 19 आणि किरकोळ जखमींची संख्या 2 आहे। तर जानेवारी 2024 ते मे महिन्यापर्यंतच्या या चालू वर्षात मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी येथे एकूण 90 अपघात झाले आहे। यामध्ये एकूण 31 लोकांचा बळी गेला आहे, तर गंभीर जखमी 52 आणि किरकोळ जखमी जे झाले होते त्यांची संख्या 12 आहे। मात्र आता मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनेक ठिकाणी नवीन जे काँक्रिटीकरणाचं काम करण्यात आलं आहे त्या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत। मात्र हे खड्डे बुजवण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत असे महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहेत। मात्र अनेक वेळा अनेक वृत्तपत्रांमध्ये देखील अनधिकृत कटच्या ब्लॅक स्पॉटच्या खड्ड्यांच्या अनेक बातम्या प्रसारित झाल्या। मात्र आजवर या गोष्टींकडे महामार्ग प्राधिकरण विभाग तसेच शासनाचे दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे। गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये हजारो निष्पाप लोकांना या अनधिकृत कटमुळे खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे। महामार्ग प्राधिकरण विभागाचं नेमकं घोडं अडलं तरी कुठे? महामार्ग प्राधिकरण कुठलीही ठोस उपाययोजना का करत नाही? अजून किती लोकांचा बळी गेल्यावर महामार्ग प्राधिकरण विभागाला जाग येणार आहे असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे। तर निकृष्ट दर्जाचे रस्त्यांचे काम, अपघाताचे प्रमाण, नियोजन शून्य असल्याने शासनाचे पैसे वाया जात आहे का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे।